महाराष्ट्रामध्ये सध्या हवामानामध्ये बदल जाणवत आहेत आणि पावसाळ्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण होत आहे। बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील वातावरणात मोठे बदल होत असून लवकरच तिथे चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार गडचिरोली, नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला होता, तर कोल्हापूरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला होता। एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कमाल तापमान मॉडेलनुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून ती 40°C पेक्षा जास्त आहे। मात्र 2 एप्रिलपासून या उष्णतेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, कारण पावसाळी वातावरण तयार होत आहे। हे पावसाळी वातावरण 3, 4 आणि 5 एप्रिलपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर 6 एप्रिलपासून पुन्हा तापमान वाढू शकते आणि 40°च्या पार जाऊ शकते। तरीही दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाळी वातावरण राहू शकते। विदर्भात 7 एप्रिलपासून तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे। गुजरात, राजस्थान आणि ओरिसा या राज्यांमध्येही उष्णतेचा प्रभाव राहील। मात्र या काळात अधूनमधून महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। पश्चिमी वाऱ्यांचा WD प्रभाव कमी होणार असल्याने एकूणच हवामान बदलणार आहे। त्यामुळे एप्रिलमध्ये केवळ उष्णताच नाही, तर पाऊस देखील प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज आहे। उद्या 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग दिसू लागतील असा अंदाज आहे। 2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। 3 एप्रिल रोजी पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे। लातूर आणि सोलापूरमध्ये 3 एप्रिलच्या रात्री वादळी पावसाची शक्यता आहे आणि हे वातावरण 4 एप्रिलपर्यंत टिकून राहू शकते। बंगालच्या उपसागरात 5 एप्रिल रोजी चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु ती फार प्रभावी नसेल। हवामान बदलांच्या अंदाजानुसार 9 एप्रिल रोजी नवीन वादळी वातावरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि राज्याच्या दक्षिणेकडील व इतर भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो। एकंदरीत एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात उष्णतेसोबतच पावसाचेही प्रमाण लक्षणीय राहण्याची शक्यता आहे।